पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कलेक्टर अपर्णा सुरेश माने, आय लव्ह यू अप्पे। लग्न करशील माझ्याशी? अप्पे दे की उत्तर। हॅलो, हा अप्पे, अगं कुठे आहेस तू? हा अगं इथे संकल्पना त्यांच्या आईलाच लग्नाची बोलणी करायला। तू पट्टीशी घरी ये बघू आधी। हा लगेच ये। काय झालं अप्पे? दे ना उत्तर। वडिलासारखे आहेत ते माझे, वडीलच आहेत ते माझे, माफी मागा त्यांची। सॉरी साहेब, चुकलं माझं। तुझ्या तोंडून लग्नाला होकार ऐकला ना, माझा जीव अगदी भांड्यात पडला बघ। मी तुला वचन देते, माझी परीक्षा झाली मी संकल्पनावांशी लग्न करायला तयार आहे। अरे नाही अर्जुन, आपल्यात काहीच नाही होऊ शकत। तू हे अर्जुन, माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर। 2 दिवसांपासून तुला हेच तर सांगायचं होतं मला। आपल्यात काहीच नाही होऊ शकत अर्जुन। अर्जुन, माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर। देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही। देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा। देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी। आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू। कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले, का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले। स्वप्न माझे आज नव्याने फुलले, अर्थ सारे स्पर्शाने उलगडले। आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू। हे देव काळजाची हाक ऐक एकदा
घुमट तुझी रे होते का कधी मानसाचा तू जन्म घे गाव जो मांडला मोडू दे हात सुटले श्वास मिटले ठेच लागे का हात सुटले श्वास मिटले ठेच लागे उत्तराला प्रश्न कसे हे पडले अंतरांचे अंतर कसे ना कळले देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी आर पार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी आर पार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू दिदे अगं कुठं हरवल्यास तू संकल्पाची आई आल्या चल लवकर चल काय बाया तुमच्या घरात काय फॅन बिन पण नाही कुठे होतीस? संकल्पराव आली बघा आप्पी अपर्णा आली आई अपर्णा आले बघ लय उपकार झाला आमच्यावर आल्यात तुला सांगते पहिली वेळ असेल ही की पोरगी बघायला त्याच्या घरी जायचं तिथंच पोरीची वाट बघत बसायला लागते अहो नाही तसं नाही तिचं जरा काम होतं बाहेर ना म्हणून गेलती तिलाच भारी काम असतंय आणि आम्ही काय रिकाम टेकडा हाय वय अप्पे जा पाय पड जा. खाली वाट की जरा उठा पण ती तसं नाकी डोळी दिखणी आहे बर का पोरगी हा आई मी तुला म्हणलंच होतं ना अगं अपर्णा आहेत तेवढी देखणी मी काय म्हणते विनबाई अहा विनबाई नाही वरमाई बोलायचं वरमाई तसं बोलता येत नाही का काय अहो तीच ते वरमाई तेच ते कसं आता तुम्ही बघा तुमच्या लेकीला जर ए सटवे आणि ये सुनबाई म्हणलं तर ते काय सारखंच होणार आहे का वरमाई अहो आम्हाला का नाही संकल्परावांचा जावी शोधून बी सापडला नसता बघा. होय सुषमा बरोबर बोलते अहो लय मदत केली त्यांनी आम्हाला. हो नाही तर काय आम्ही तर कावादानं तयार होऊन बसलोय बघा तुमचीच वाट बघत होतो. होय का मला तर असं कळलं की पोरीचं अजून होकार पण नाही म्हणून. आई अगं ते सगळं बोलून झालंय आता आपण डायरेक्ट लग्नाच तयारीला लागू ना. नाही 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 लग्नाचं काय अरे लग्नाचं रीतसर ठरवायचं म्हणजे समजा देणं घेणं काय ते सगळं ठरवायला लागतंय. तू ठरवलंयस का काय बोललायस का नाही देणे घेण्याचं काय ती बोलू की आता आपण लगेच. वय वय आपण आधी बोलून घेऊ आणि नीट करू सगळं. हा चालतंय आणि ते देण्या घेण्याचं बोलणं झालं की मग आजच सुपारी फोडून टाकू ना. सुपारी आजच का हो म्हणजे काय तुमची तयारी बियारी बी झाली नाही का काय. नाही तसं नाही पण लगेच. अहो नाही तसं काय नाही करू की तुम्ही म्हणताय तर आजच सुपारी फोडून टाकू. बरं तुम्ही ना अक्का बोला जी काय असेल ती तर मी अपील तयार करून आणते. चला अपील. बरं बापू अहो लग्नाच्या देणे घेण्याचं बोलायचंय आपल्याला ते काय उभं राहून बोलणार आहे का जरा बसा की खाली. नाही बसतो की. बसा.
अरे काय झालं तुला? अरे काय उडतीस असा? काय म्हणली ती? भाऊजी काय झालं? अजून सांग तर काय झालं? असं तोंड का पाडलेस? अर्जुन अरे काय झालं अर्जुन? अर्जुन, अरे काय झालं? काय बघतोयस असा? अरे मी कदम. अर्चा, बाबा तिला काय म्हणली हो? अर्जा, आता बास झालं. रुपाली जा जा पाणी घेऊन ये जा. अर्जुन अर्जुन शांत हो बाळा. बास झालं बस. अर्जुन गप. हे बघ मला सांग, अरे ती नाही म्हणली म्हणजे नक्की काय म्हणली? आणि अर्जा, जर ती पोरगी तिच्या तोंडानं नाही म्हणली असेल ना तर तिच्यासारखी जगात दुसरी कोणी खोळी नाही बरं का. नाही नाही असेल त्या अभ्यासात हुशार, पण या बाबतीत तिचा निर्णय एकदम चुकलाय. नाही सरकार, ती नाही म्हणली कारण तिने आधीच संकल्पना लग्नासाठी होकार दिलाय. या बया आता ही अंकवा झालं. हीच तर म्हणतोय मी. आणि आता नवा आधीपासून सांगतोय ना अर्जा, तुला शेवटचं सांगतोय, त्या पुरीचे लक्षणं चांगले नाहीत. आणि आता सुजय, अपर्णा तशी मुलगी नाहीये. ती अर्जुनला नाही म्हणाली कारण तिनं संकल्पाला शब्द दिलाय. आणि मला माहिती ना ती शब्दाची किती पक्की आहे. ती आपल्या अर्जुनला नाही म्हणाली म्हणून तुम्ही लगेच. अरे अर्जुन हे बघ, तू लय विचार करू नको. हा शांत राहा. नाही म्हणजे ती पोरगी गुणाची आहे माहित आहे मला. अरे पण अजून आपण दुसरे पण बघू की पोरी. छप्पन पडल्यात. अर्जुन शांत हो. हे बघ तू शांत हो बघू पहिला. अरे मी जातो बापूंकडे, मी बोलतो त्यांच्याशी. अरे तू कशाला? मी जाऊन येतो की. अरे ह्याच्या आधीच मी जायला पाहिजे होतं. मी गेल्या होत्या बापूची काय भिषा दे मला नाही मानायची. अरे दादा तसं ना, मी जातो जरा शांतपणानं बोलतो ना त्यांच्याशी. नको मेनू भाऊजी. नाही म्हणजे काय आहे, अहो तुम्ही अर्जुन पाशी थांबा की. आता त्याला तुमची गरज आहे ना. आम्ही बघून येतो दोघ जण जाऊन. हा अर्जा तुला सांगतो, फक्त तुझ्यासाठी त्या वडापोल्यासमोर मी नाक रगडेन, पण तुझ्यासाठी होकारच मिळवून येईल. अरे अर्जुन, अरे हे बघ सकाळपासून सगळी तयारी करून ठेवली. अगदी नावासकट सगळं तयार केलंय. तू कशाला काळजी करतो? आम्ही दोघं जातो आणि तिचा होकारच मिळवून घेऊन येतो बघ. मागणी घालायला जाणार होतोच का नाही आपण? अगदी तसंच जाऊया. मला खात्री आहे बापू आणि आप्पी माझं नक्की ऐकतील. अरे खसतोच काय का? खुद्द सरकारचा पुतण्या आहेस तू. तुम्ही कुणीच येऊ नका. तुम्ही इथंच थांबा अर्जुन सोबत. जा त्याला आत घेऊन जा. हा सरकार. हा चला चला रुक्मिणी, चला गाडी काढा. कसं काय मदत करू का? तू का दिसतोयस मला सगळीकडं? तू विचार कर, मी तुला सगळीकडे का दिसतो? सुषमा तेवढं दगड घेऊन ये सुपारी फोडायला. आणते अक्का. ही घ्या. अहो जरा स्वयंपाकाचं बघत होती. ही घ्या. तुम्ही दोघं जीवनच जायचं बरं का. काय बोलताय बापू? अहो जेवण केलंच पाहिजे आमच्यासाठी. रीतच आहे तशी. इकडे सुपारी फुटली की इकडे जेवणाच्या पंक्ती पडत्यात. अहो म्हणजे तेच म्हणजे तशाच ह्यानं म्हणलेत बापू. होय का? नाही मला वाटलं नुसतं विचारतात का काय. नाही नाही ठीक आहे. आप्पी बी आलीच. बस. अग बाई लई गोड दिसतीस बघ आप्पी साडीत. बापू दीपाडून कुठे गेलाय? अहो ते सुपारी फोडायची ना, सुपारी आणायला गेल्या दुकानात. अगो बया, म्हणजे काय स्वयंपाकाचं सामान बी आणायला गेला का काय? नाही म्हणजे तेल मीठ मिरची. हा अहो नाही, आमच्या घरात कोणी सुपारी खात नाही ना,
म्हणून. असं का बंटी, पोरीची जीभ लई चुरू चुरू चालली हा. चल बाहेर माझ्या बरोबर. उठ चल चल. अगं खाली ये की. बघत काय बसली, तुला काय अंगण दाखवायला बोलवलंय होय? तिथून पाणी घेऊन ये, माझे हात धुवायच्यात. कसली बाय मरणाची धूळ घरात तुमच्या, सगळे हात माझे खराब होऊन गेले. वता बस. कुठं चालली दम? पाया उभी होत. हळू. हा चोळ जरा, चोळ. हात लाव. जरा हातबीत पुसायला काय हाय का बघ घरात. जिदे हात पुस. मुद्दाम करायला लावलं ना तुला त्यांनी? अरे नाही रे बाळा, अरे करावंच लागतंय सगळं, सगळेच करतात की. धर. जिदे थांब. तुला खरंच हे लग्न करायचं आहे का? काय विचारतोय दिप्या? उत्तर दे की. अगं दिप्या विचारतोय, तुला खरंच हे लग्न करायचंय का? हो, मला करायचंय हे लग्न. अगं पण तिथे तिथे ही दोघं काय करते तिथं? आप्पे छान दिसतेस की ग. लग्नामुळे आता लालीच चढलोय जरूर तोंडाला. बरं आहेत का सगळे आत? बोलायचं होतं जरा. चला चल. बापू, हा बापू हे बघा कोण आलंय. सरकार. अहो तुम्ही या 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 या. काय बापू? हा काय ताईसाहेब, आम्हाला सोडूनच सुपारी फोडायचा विचार होता का काय? अहो असं कसं होईल? तुम्ही एवढं मोठं सरकार, तुमच्या बिगर हा कार्यक्रम होणार आहे का? बसा बसा. अगं म्हणे हे बघ, म्हणून तर शकुनाचं ताट घेऊन आले मी. हे बघ